राष्ट्रवादीमधील सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलिसांना शरण। सूरज चव्हाण यांना रातोरात जामीनही मंजूर। अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचाही मुंबई दौरा रद्द होण्याची शक्यता। अजित पवार आणि कोकाटे यांची आज भेट होणार नाही अशी माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही, राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणी। नियोजन विभागाच्या निधी वितरणासह सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। तीनही नेत्यांनी निर्णय घेतल्याची माहिती। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, नरेंद्र बोंडेकर यांचं विधान। सांगलीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप, गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। दौंड जवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार, राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती। नृत्य करणारी तरुणी जखमी, यवत पोलिसांकडून तपास सुरू। महाराष्ट्रामध्ये चिटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये आले, राहुल गांधी यांचा आरोप। कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। माझ्यासोबत चुकीचं झालंय म्हणत कल्याण कोर्टात आरोपी गोकुळ काढून गोंधळ। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना, बारमधून 22 महिलांना ताब्यात। योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार, दमानिया यांचा इशारा। गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या शिव्या तर पारावरच्या खऱ्या शिव्या आमच्या खिशात। पडळकर यांनी मुंबईत जाऊन दाखवलं, यहा हमारा चलता है तुम्हारा नहीं। सदाभाऊ खोतांकडून पडळकर यांची पाठराखण। नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात येईल। सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर, जेएनयू मधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार। दौऱ्याच्या वेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातावर 16 वार, अतिरक्तस्राव झाल्यामुळे धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू। महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। जुलै अखेरेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। निकषामध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 2,47,00,000 पुण्यामध्ये क्लास 1 ऑफिसरकडनं घरातच स्पाय कॅमेरे, अधिकारी असलेल्याच पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग, पतीसह सासरच्या 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल।